नमस्कार मंडळी. आज आय पी एलच्या लीग स्टेजचा शेवटचा दिवस. आज 2 मॅचेस आहेत. पहिली मॅच आहे राजस्थान विरुद्ध मुंबई आणि दुसरी मॅच आहे दिल्ली विरुद्ध कोलकाता. तर जर राजस्थान जिंकली तर पुढल्या मॅचचा काहीच अर्थ राहत नाही. राजस्थान डायरेक्ट क्वालिफाय होते, 16 गुण होतील त्यांचे. पण जर मुंबईने राजस्थानला आज हरवलं मुंबईमध्ये, मला वाटते असंच होईल, तर मात्र पुढलं इक्वेशन खूप भारी होणार आहे. कारण काल पंजाब जिंकलं आहे, चांगलं व्यवस्थित जिंकलं आहे, त्यांचा नेट चांगला झाला आहे. पण कोलकाताला जर जिंकायचं असेल, पुढं जायचं असेल, तर समजा त्यांनी 200 रन बनवले पहिल्या इनिंगमध्ये, तर त्यांना कमीत कमी 77 रनांनी जिंकायला लागते. किंवा जर त्यांना चेस करायचं असेल, 180चं टार्गेट असेल, तर त्यांना कमीत कमी 12.5 ओव्हर ते चेस करायचं आहे. मला तर असं वाटतं की पहिल्या मॅचमध्ये मुंबई आरामात राजस्थानला हरवल आणि मागच्या जे गुवाहाटीला सामना झाला होता त्याचा बदला घेईल. म्हणजे पुढल्या मॅचला जरा मजा येईल. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.